गावामध्ये रंगपंचमी उत्साहात साजरी होत होती. तर नमस्कार मंडळी, सुट्टीसाठी गावी आलेला आमचा मित्र सूरज मेजर याला सर्वांनी कलर लावला. आम्ही सर्च ऑपरेशन चालू केलं. जे घरात लपून बसले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी. पहिल्यांदा मुन्ना काशीकडे आलो. जेवणाच्या निमित्ताने बाहेर निघत नव्हता, पण शेवटी बाहेर काढलंच. आणि आमचं ठरलं होतं, जो जो घरात लपून बसेल आणि तो सापडला तर त्याला सगळ्यात जास्त कलरने घुसायचं. आणि आम्ही ते करतच होतो. आणि ह्या पम्याला पण आम्ही टपरीच्या बाहेर काढलं आणि निब्बार कलरने गुळसलं. शेवटी त्याचा चेहरा हा बघण्यासारखाच होता. शेवटी पिण्या पण घराकडे जाताना आम्हाला चुकून सापडला, त्याला पण सोडला नाही. सर्च ऑपरेशनचा आम्ही मोर्चा वळवला पैलवानकडे. त्यांनाही घराच्या बाहेर काढलं आणि जबरदस्त असा कलर लावला. इकडे सुनू बॉस मिसाचे पण पोरांनी हाल हाल करून सोडले होते. सोमाने पण विशालला विश्वासाने जवळ बोलवले आणि डोक्यात अंड फोडलं. हा तात्या पण कोरा करकरीत आमच्या तावडीत सापडला. नंतर घरी जाऊन आंघोळ करून कपडे बदलून आला, पुन्हा सापडला, सोडलं नाही. आणि शेवटी आलो आम्ही गणेश पवार यांच्या विहिरीला पोहायला. मी कपड्यात सहितच सुरांग मारली. एका पाठोपाठ सर्वांनीच विहिरीत उड्या घेतल्या. कडाक्याचं ऊन पडलं होतं. थंडगार पाण्यात पोहायला खूप मजा येत होती. काही केल्या तोंडाचा कलर निघत नव्हता. शॅम्पू साबण लावून सुद्धा एका बहादरानं कपड्याचं साबण आणलं होतं आणि सर्वजण त्याला डव साबण म्हणत म्हणत तोंडाला लावत होते. आणि आश्चर्य म्हणजे डव साबणाने कलर निघत होता. आज कलर खेळताना तर मजा आलीच होती, पण त्यापेक्षा अजून मजा या ठिकाणी पोहण्यामध्ये येत होती. विहिरीच्या बाजूला झाडाखाली सर्वांनी पार्टीचं नियोजन केलं. चिटू आणि दादा यांनी चांगली फ्राय आणि भाजी बनवली. सर्वजण आज काय कसा कलर खेळायचे गप्पा गोष्टी करत होते. मी मला व्हेज भाजी मागवली आणि सर्वांनी मिळून पार्टीचा आनंद घेतला.